दिसतं तसं नसतं अशी एक म्हण आहे. तुम्ही ऐकली असेलच म्हणा. राजकारणात तर ही म्हण अगदी सर्रास वापरली जाते. आता मी या म्हणीचा उल्लेख करण्यामागचं कारण म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती. याच घडामोडींचा, याच परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. मवियामधल्या राजकीय शोले आज संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. कालपर्यंत मांडीला मांडी लावून जागा वाटपाची चर्चा करणारे संजय राऊत आणि नाना पटोले आता एकमेकांचं तोंड बघायला देखील तयार नाहीयेत असं कळतंय. मात्र खरंच यांच्यात जो वाद आहे तो विदर्भाच्या जागा वाटपावरून आहे असं कळतंय. पण खरंच हा जो खटका उडालाय तो विदर्भाच्या जागा वाटपावरून आहे की त्यात आणखी काही वेगळं कारण आहे? पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल एपिसोड. या 2 दिवसामध्ये बरंचसं चित्र स्पष्ट झालेलं असेल. खरंच 48 तासात मवियाच्या यादीचं चित्र स्पष्ट होणं शक्य आहे? 20 तारखेमध्ये बऱ्याच पहिली यादी 20 तारखेला संध्याकाळी येण्याची अपेक्षा आहे. वडेट्टीवारांनी सांगितलेला मुहूर्त हुकणार? या बैठकीमध्ये चांगल्या पद्धतीनं अनेक मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा झाली. खरंच मवियात जागा वाटपाची चर्चा सुरळीत सुरू आहे? हे प्रश्न आम्ही नाही तर मवियातल्याच 2 नेत्यांनी जन्माला घातलेत. पहिलं नाव आहे तलवारीपेक्षा धारदार वाणी असणारे संजय राऊत आणि दुसरं नाव आहे सडेतोड आणि रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले नाना पटोले. विदर्भातल्या जागा वाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोलेंमधला वादविवाद आता सॉफिटेल हॉटेलच्या 4 भिंतींपुरता उरला नाहीये. तर सकाळी 9 वाजता माईक समोर उभ्या राहणाऱ्या संजय राऊतांनी तो जगासमोर आणलाय. ठाकरेंच्या शिवसेनेची विदर्भाबद्दलची अपेक्षा इतर कोणी नेत्यांनी मांडली असती तर चित्र कदाचित वेगळं असतं. मात्र मीडियाचे माईक दिसल्यानंतर राऊतांना त्यांचा मूळ अवतार धारण करण्याचा मोह आवरला नाही. बघा, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे. ते का स्वतंत्र संस्थान नाही कोणाचं. अगदी स्पष्टच बोलायचं, रामटेक सारखी निवडून आलेली 6 वेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे. त्या बदल्यामध्ये आम्ही काही अपेक्षा ठेवला विधानसभेला तर त्यात चुकीचं असं मला काय वाटत नाही. लोकसभेची जागा आम्ही जर दिली आहे एखाद्या पक्षाला आणि ती जिंकलेली जागा, तर नक्कीच आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की त्या भागामध्ये आम्हाला 1-2 जागा विधानसभेच्या जास्त मिळाव्यात आणि भरपाई व्हावी. विदर्भातल्या जागांबद्दलची अपेक्षा मांडून राऊत गप्प बसले नाहीत तर जागा वाटपासाठी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व सक्षम नसल्याचा ठपका ठेवत थेट दिल्लीत फोन करण्याची भाषा केली. तो महाराष्ट्र के नेता है, वो निर्णय लेने में सक्षम नहीं है ऐसा मुझे लगता है. सकाळी मी वेणुगोपालजींशी चर्चा केली. आज सकाळी मी महाराष्ट्रातले काँग्रेसचे जे इन्चार्ज आहेत रमेश चेनिथलाजीचे त्यांच्याशी चर्चा केली. मुकुल वासनिक साहेबांशी चर्चा केली. दिवसभरामध्ये मी आज राहुल गांधीजींशी बोलणार आहे. संजय राऊतांच्या कमेंटवर गप्प बसणाऱ्यातले नाना पटोले नक्कीच नाहीत. मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी अखेर सुनावलंच. संजय राउत उद्धव जी को ओवररोल करते होंगे तो उनका इश्यू है, हमें पता नहीं क्या है उनका, अगर वो ऐसा बोलते हैं तो. लेकिन हम हमारे नेताओं को हम वास्तविकता बताना ये हमारी जवाबदारी है और वो हमने काम किया है. संजय राउत का काम, संजय राउत क्या कर रहे हैं, हमें संजय राउत के बारे में मुझे कुछ बोलना नहीं. एकीकडे नाना पटोले बोलत होते तर दुसरीकडे पत्रकार परिषदेत गप्प बसलेल्या नेत्यांचे चेहरे त्याहून अधिक बोलत होते. अखेर जितेंद्र आव्हाडांनी माईक हातात घेत झाल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ही फक्त निवडणूक आयोगासंबंध आहे. याबद्दल इतर प्रश्नाची उत्तर आम्ही सगळ्या दुपारी एकत्र बसल्यानंतर देऊ.
महाविकास आघाडीची गुरुवारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाले. नाना पटोले हे विदर्भातील ज्या जागांवरती जे आहे तिढा आहे त्या जागांवरती नाना पटोले अडून असल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. त्यामुळे ज्या बैठकीमध्ये नाना पटोले असतील त्या बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाही असा पवित्रा ठाकरेंच्या नेत्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. पक्षाचीच भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे असं उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर दिसतंय. जागा वाटप हा तुम्हाला कल्पना आहे की एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की अजूनही अशी फार मोठी काही तंटाबखेडा झाला आहे असं माझ्या कानावरती काय आलेलं नाही. मगाशी संजय राऊत पण येऊन गेलेत, अनिल देसाई पण आहेत. माझ्या कानावर ज्या वेळेला येईल तेव्हा मी त्याच्यावरचं भाष्य नक्कीच करेन. आता काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या वादावर पवारांच्या राष्ट्रवादीकडून मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांनी लागलीच दिल्लीला फोन फिरवत चेनिथला आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. तिकीट वाटपाच्या वेळेस थोडीशी चर्चा, काही प्रमाणात वाद हे होतील, पण निकाल हा लोकसभेसारखाच या महाराष्ट्रामध्ये लागेल. म्हणजे महाविकास आघाडीचे बहुतांश जागा निवडून आलेल्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. नाना पटोले अडून बसल्यामुळं जागा वाटपाचं घोडं अडल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तक्रार आहे. तर संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ आहेत का असा नाना पटोलेंचा सवाल आहे. आता पटोलेंच्या प्रश्नाला बळ देणारा किस्सा मातोश्रीवरच्या पत्रकार परिषदेत घडला. अजित पवारांचं घड्याळ उतरवून सांगोल्याच्या दीपक साळुंखेनी हातावर शिवबंधन बांधलं. संजय राऊतांनी अप्रत्यक्ष दीपक साळुंखेंची उमेदवारी जाहीर केली, मात्र उद्धव ठाकरेंनी वेगळाच सूर आळवला. हातात मशाल घेऊन विजयी होण्याच्या मार्गावर असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके दीपक आबा स्वतः आबाला आणि त्यांच्या सगळ्या चाहताने आणि सांगोल्याच्या मतदारांना या निर्णयाचा गर्व वाटेल अशा प्रकारचं निर्णय भविष्यामध्ये माननीय उद्धव साहेब घेतील. आमदार म्हणून ते विजयी होतील आणि त्याही पुढे त्या महाराष्ट्राच्या नेतृत्व मंडळामध्ये सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता. आता सांगोलेकरांकडे तुम्ही जायला पाहिजे. मला खात्री आहे की एवढे तुम्ही ज्या उत्साहामध्ये इकडे आलेला आहात, जरा इकडे तिकडे काय बोललं का उत्साहाने पेटून उठताय, त्याच्यामुळे विजय हा नक्की आहेच. आणि परत एकदा सांगतो, तुम्ही जे जाहीर करा म्हणतो मी ह्या शब्दात सांगतो, कारण अजून उमेदवारी आपण कोणाचीच जाहीर केलेली नाही. फक्त दीपक आबांच्या हातात मी मशाल दिलेली आहे आणि त्या मशालीची धग हे तुम्हाला राखून द्यायची आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातल्या खटक्यामुळे दरे गावात गेलेल्या मुख्यमंत्र्यांचा आनंद द्विगुणित झालेला दिसतोय. मी अगोदर म्हटलेलं आहे, ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ही विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी ही झालेली आघाडी जी आहे ही आघाडीमध्ये बिघाडी तर होणारच. लोकसभेतल्या कामगिरीमुळे मवियातील घटक पक्षांचा कॉन्फिडन्स वाढलाय. स्ट्राईक रेटवर बोट ठेवत काँग्रेसनं मोठ्या भावाच्या गादीवर दावा सांगायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या मागणीकडे देखील वारंवार कानाडोळा केला जातोय. त्यामुळं मवियातलं राजकीय थोरले पण गमावून बसू की काय अशी भीती तरी ठाकरेंच्या शिवसेनेला सतावत नाहीये ना. आणि याच भीतीतून संजय राऊतांनी कुणी आरे करण्यापूर्वीच कारे करायला सुरुवात केलीये का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. बाप बाप होत आहे हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक नेत्यांमधल्या बापाची परीक्षा असणार आहे. कारण अनेक नेते आपल्या लेकराला किंवा लेकीला उमेदवारी मिळावी म्हणून धडपडतायत. तर जे स्वतः पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्या समोर आव्हान आहे ते मुलांच्या पॉलिटिकल लॉन्चिंगचं. आता यात कोणता बाप यशस्वी होतो आणि कोणता अपयशी पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
सध्या महाराष्ट्राला अनेक नेत्यांमध्ये बाप माणसाचं दर्शन घडतंय. कुणी लेकरासाठी राजकीय रणनीती आखतंय, कुणी लेकराची सावली बनून प्रचारात व्यस्त आहे, कुणाला आपल्या राजकीय वारसदाराचं करिअर सेट करायचंय. सुरुवातीलाच लेकराच्या डोक्यावर पराभवाची छाया पडू नये म्हणून कुणी सावध पाऊल उचलतंय. अमित ठाकरे, ज्यांच्या व्यक्तिमत्वात महाराष्ट्र बाळासाहेबांची छवी वाहतो, त्या राज ठाकरेंचे थोरले चिरंजीव. अमित ठाकरेंनी विधानसभा लढवावी हा मनसैनिकांचा आग्रह. मात्र मनसे अध्यक्षांच्या मनात काय आहे हे काही कळायला मार्ग नाही. विजयाची हमी असल्याशिवाय राज ठाकरे अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार नाहीत आणि त्यामुळेच मुंबईतलं माहीम की भांडूप की मुंबई बाहेरचा एखादा मतदारसंघ याची शोधाशोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ एक आमदार आहे, त्यामुळं असा सुरक्षित मतदारसंघ असू शकेल याचं सध्या तरी राज ठाकरेंना उत्तर सापडलेलं नाहीये आणि त्यामुळंच कार्यकर्त्यांपुरतीच अमित ठाकरे निवडणूक लढणार ही चर्चा राहणार का अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येते. असं जयदादांचं समर्थक म्हणतात. ठीक आहे, देऊ. शेवटी काय लोकशाही आहे. जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला. बारामतीबाबत अजित पवारांनी ही ब्रेकिंग न्यूज दिली आणि बारामतीमधून अजितदादांऐवजी त्यांचे धाकटे पुत्र जय पवार विधानसभा लढवणार या चर्चेला तोंड फुटलं. दादा नावाप्रमाणे कोणत्याही निवडणुकीत अजित राहिलेत, मात्र त्यांच्या थोरल्या लेकाला म्हणजे पार्थ यांना 2019 मध्ये आणि पत्नी सुनेत्रा यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. पहिल्याच निवडणुकीत लेकाच्या माथ्यावर पराभवाच्या धुळीचा नव्हे तर विजयाचा टिळा लागावा असं कोणत्याही पित्याला वाटेल. जय यांच्या बाबतीत अजितदादांनी काय रणनीती आखली आहे याचे पत्ते ते पूर्णपणे उघड करत नसले तरी जय यांनी बारामतीत कामाला सुरुवात केली आहे. तुमची इच्छा काय? माझी इच्छा तर कायम आधीपासूनच सगळ्यांना मदत करायची. जसे दादांनी आधीपासून कामं केले तसेच कामं करायचे. विधानसभेला उभं राहण्यास इच्छुक आहात? मी बोललो ना, ते दादा ठरवतील. जागा वाटपात काटोल काँग्रेसला सुटणार का याची अधिकृत घोषणा व्हायची आहे. मात्र अनिल देशमुखांनी मुलगा सलील देशमुखांसह प्रचाराला सुरुवात केली आहे. सलील देशमुखांच्या उमेदवारीसाठी अनिल देशमुख अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. आशिष देशमुख मैदानात, इकडनं सलील देशमुख मैदानात. असं आहे, सलील राहणार की मी राहणार हे आम्ही एकत्र बसून ठरवू. आमच्या कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. तुमचंही मत घेऊ, एक्सपर्ट ओपिनियन. तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन घेऊ तुमचं आणि आम्ही ठरवू कोणी उभे राहायचं आणि जो कोणी राहील तो तुतारी चिन्हावर राहील. अशोक चव्हाण, वडील शंकरराव चव्हाणांची संपूर्ण राजकीय कारकीर्द काँग्रेसमधली. त्याच काँग्रेसनं अशोक चव्हाणांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमानही केलं. मात्र अशोक चव्हाणांनी ज्या कारणासाठी भाजपात प्रवेश केला त्यातल्या एका कारणाची चर्चा होते, ती म्हणजे मुलगी जयश्रीचं राजकीय करिअर. निवडणूक लढवण्यासंदर्भात तिची इच्छा आहे. शेवटी राजकीय पक्षात आल्यानंतर कुठेतरी पक्षाला निर्णय हा सर्वस्वी पक्ष निर्णय घेतो की कोणाला द्यायचं. सो वी हॅव लेफ्ट इट टू द बीजेपी की त्यांनी निर्णय घ्यावा. त्याने संधी दिली तर ती कॉन्टेस्ट करण्याची इच्छा दिसते मला. अजून तिने काही अधिकृत सांगितलं नाही पण ती फिरते आहे. नक्कीच. मग मतदार क्षेत्र कुठलं असणार? भोकरमध्येच काम सुरू आहे का? आता सध्या भोकरलाच फिरते ती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नवाब मलिकांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांचा पर्याय निवडला आणि त्याचं फळ नवाब मलिकांना लेकीला मिळणाऱ्या उमेदवारीच्या रूपात मिळू शकतं. शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक तर त्यांची मुलगी सना अणुशक्तीनगर मतदारसंघातून विधानसभा लढवू शकतात. लेकीच्या उमेदवारीसाठी बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार देखील प्रयत्नशील आहेत. लेकराला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षप्रमुखांच्या गाठीभेटी सुरू केल्यात. मुलगा रणजित यांना उमेदवारी मिळावी म्हणून बबन शिंदेंनी शरद पवारांच्या गाठीभेटीचा सपाटा लावलाय. तर सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली. मुलगा प्रभाकर यांना तासगाव कवठे महांकाळमधून उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आता मुलगा किंवा मुलीचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी यातली किती बाप माणसं यशस्वी होतात आणि किती अपयशी ठरतात हे कळेलच. मात्र नेत्यांनी पोराबाळांप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या करिअरचाही थोडासा विचार करावा. कारण नेते मंडळी आपापल्या लेकरांसाठी फक्त बाप आहेत, मात्र मायबाप मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आजच्या राजकीय शोलेमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.